हेलो सुधीर भाई सावन, सुधीर भाई सावन। हॅलो पेट्रोल पंपाचे मालक प्रवीणजी खाडे यांच्याकडून मॉर्निंग ग्रुपसाठी 2000ची रोख रक्कम म्हणून देणगी आले आहे। मॉर्निंग ग्रुप त्यांचं आभारी आहे। नक्कीच मित्रांनो, अरुण क्रीडा मंडळ पाटणी मित्रांनो, आपण एक जबरदस्त आणि कडवी सोंस दिलीत, परंतु अंतिम क्षणी आपल्याला या ठिकाणी निसट्य हार पत्करावी लागली। अरुण क्रीडा मंडळ पाटणी, आपण आपलं सहभागी सन्मान चिन्ह स्वीकारायला व्यासपीठावरती या। अरुण क्रीडा मंडळ पाटणी, हॅलो पाटणी संघ, अरुण पाटणे संघ, मंगेश पालांडे शिवराम पवार विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह द्यायचं। चला मित्रांनो, या ठिकाणी विनंती असेल मैदान क्रमांक 2 वरती जय हनुमान धेरण विरुद्ध जय बजरंग रोहा, आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे। जय हनुमान धेरण विरुद्ध जय बजरंग रोहा, आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे। तर मैदान क्रमांक 1 वरती, माफ करा मित्रांनो, आत्ताच सामना खेळून गेलेले आहे धेरण आणि रोहा। तर मैदान क्रमांक 2 वरती सामना होईल गावदेवी मुंढाणी विरुद्ध शिवशंभू पाटणेश्वर, आपण मैदान क्रमांक 2 कडे चला।
गावदेवी मुंढाणी शिवशंभो पाटणेश्वर आपण मैदान क्रमांक 2 कडे चालायचं आहे. राहुल पिंपले यांच्या माध्यमातून मंथन दंतच्या प्रत्येक पकडीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. राहुल पिंपले यांच्या माध्यमातून मंथनसाठी ऑफर असेल. प्रत्येक पकडीकरिता 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र चढाईकरिता साहिल पाटील आपल्याला बघायला मिळतो, एक जबरदस्त खेळाडू. यावेळेस मात्र पांडवदेवी रायबडी संघाच्या प्रांगणामध्ये. चला गावदेवी मुंढाणी शिवशंभो पाटणेश्वर मित्रांनो आपल्याला पुकार दिला होता मैदान क्रमांक 1 साठी, परंतु मैदान क्रमांक 2 रिकामा आहे. त्यामुळे आपण आपला सामना मैदान क्रमांक 2 वरती घेतोय. त्वरित ताबा घ्यायचा आहे. शिवशंभो पाटणेश्वर गावदेवी मुंढाणी त्वरित चला मैदान क्रमांक 2. 5 मिनिटाचा अवधी आपल्याकडे लावला जातोय. रसिकांना विनंती आहे मित्रांनो, प्लीज सहकार्य करा. हत्ती गेले, शेपूट राहिलंय. मैदान क्रमांक 2 देखील लगेच आपण सुरू करतो. प्लीज सहकार्य करा. स्प्रेची व्यवस्था करा. मैदान क्रमांक 1 वरती स्प्रेची व्यवस्था करा. आयोजक प्लीज. चैतन्य मांडवकर, चैतन्य पांडव, स्प्रेची व्यवस्था करा. लाईनमन जाना पाठी. साहिल, साहिल कोडागळे, चैतन्य पांडव, शिवसंग्रामचे सदस्य, जरा लाईनमन म्हणून काम करायचंय. रायवाडीच्या पाठी. स्प्रे कोणाकडे? स्प्रे 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 द्या तिथे. कोणाला स्प्रे हवाय बघा. स्प्रे आहे तिथे. स्प्रे कोणाला हवंय? अभिषेक भोईर आणि अल्पेश भोईर यांच्यासाठी ऑफर असेल. एकाच चढाईमध्ये जर 3 गुण टिपले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बाळा कोळी यांच्या माध्यमातून आपल्याकरिता पारितोषिक असेल. पुन्हा एकदा अफान किरकिरे. निश्चितच यावेळेस मात्र अभिषेक भोईरच्या टप्प्यामध्ये आला तर कार्यक्रम होणार.
गावदेवी मुंढाणी शिवशंभो पाटणेश्वर. शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे असतील, अन्यथा क्वार्टर फायनल मधून आपले संघ या ठिकाणी या स्पर्धेमधून बाद केले जाऊ शकतात. सूचनेकडे लक्ष द्या. गावदेवी मुंढाणी शिवशंभो पाटणेश्वर मैदान क्रमांक 2 कडे त्वरित चला. आता मात्र जर्सी क्रमांक 1 एक जबरदस्त फिटनेसचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच वर्सोई वाशी पेण प्रतिस्पर्धी पारड्यामध्ये पाणबादेवी रायवाडी तितक्याच ताकदीचा जोशाचा आणि जल्लोषाचा हा संघ चढाई करता समाधान मोरे. समाधान म्हणजे निश्चितच एक जबरदस्त आणि भरधाव वेगाचा खेळाडू.
चला दुसरा पुकार असेल मैदान क्रमांक 1 साठी आपण तयारीत राहायचंय. आपल्याकरिता हा दुसरा पुकार मैदान क्रमांक 1 जय हनुमान धेरण विरुद्ध अक्कादेवी बोरी. तिसऱ्या पुकाराला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. जय हनुमान धेरण विरुद्ध अक्कादेवी बोरी आपण तयारीत राहायचंय. आता मात्र जतीन खासे विरुद्ध यश पाटील आपल्याला बघायला मिळेल. अर्थातच विकी ठाकूर विरुद्ध प्रणय शिंदे आपल्याला बघायला मिळेल. राहुल बोराडे याच्या माध्यमातून प्रशांत जाधवच्या हॅलो चेक. चला मित्रांनो यानंतर मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना असेल. क्वार्टर फायनलचा होणारा तिसरा सामना जय हनुमान धेरण विरुद्ध अक्कादेवी बोरी आपण तयारीत राहायचं आहे. जय हनुमान धेरण अक्कादेवी बोरी आपण तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 करिता तर मैदान क्रमांक 2 वरती सामना सुरू झालाय. अर्थातच गावदेवी मुंठाणी विरुद्ध अरुण क्रीडा मंडप पाटणेश्वर शिवशंभू पाटणेश्वर. प्रशांत जाधव याच्या 3 गुणांच्या चढाई करिता राहुल बोराडे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता मात्र शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध गावदेवी मुंठाणी या 2 संघांच्या दरम्यान एक जिकिरीची लढाई आपल्याला बघायला मिळेल. कारण जो संघ विजय होईल तो संघ बक्षिसास गवसणी घालणारा संघ ठरेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून हातातोंडाशी आलेला घास त्या घासाला मात्र मुकावा लागेल. बहारदार खेळ दाखवणारा संघ निश्चितच विजयाचा शिलेदार होईल. परंतु ज्याचा खेळ काहीसा कमी पडेल तो मात्र या स्पर्धेमधून बाहेर जाईल. आता मात्र एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. समाधान मोरे मैदानाच्या बाहेर प्रत्युत्तर दाखल अभिषेक भोईर. मित्रांनो रसिकांच्या माहितीसाठी सांगतोय अभिषेक भोईर हा तोच खेळाडू आहे ज्या खेळाडूने रायगड जिल्हा कबड्डी प्रीमियर लीग मध्ये निश्चितच उत्कृष्ट पकड या किताबाला गवसणी घातली होती. अभिषेक भोईर अल्पेश भोईर 3 गुणांसाठी बाळा कोळी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र प्रशांत यावेळेस मात्र थांबवला जातोय. व्हॉट अ टॅकल अँड व्हॉट अ टीम वर्क. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. गॅलरीतून टाळ्यांची कमी भासली नाही पाहिजे. जबरदस्त खेळ. यावेळेस मात्र लोणाचा बोजा दिला जातोय. हाच खेळ कबड्डीचा आहे. ही दहशत कबड्डीची आहे. निश्चितच ही रणधुमाळी आपल्या कबड्डीची आहे. आपण या ठिकाणी उपस्थित पंचांचा यथोचित सन्मान करतोय.
यावेळेस मात्र अफान बघूया कितपत प्रयत्न करतोय. जर अफानला रोखलं गेलं तर मात्र या मैदानामध्ये काहीतरी इतिहास घडून जाईल. परंतु यशस्वी बोनस अटेम्प्ट आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल अल्पेश भोईर. निश्चित त्याच्यासाठी देखील ऑफर असेल. 500 रुपयाची ऑफर या अल्पेशसाठी देखील असणार आहे. परंतु प्रयत्न मोठा करावा लागेल. पांडवादेवी रायवाडी संघासमोर 3 गुण टिपणं हे निश्चित भल्या भल्या खेळाडूंना जमत नाही मित्रांनो. परंतु जर आपण करून दाखवलं तर मात्र आपण ह्या मॉर्निंग ग्रुप च्या सामन्यांचे शिलेदार ठरणार आहात. राकेश जाधव आपण व्यासपीठाकडे या. पुन्हा एकदा अफान किरकिरे बघूया कितपत प्रयत्न करतोय. प्रयत्न मोठा केला यश देखील मोठं मिळेल. परंतु अफान सारख्या खेळाडूला आपण लगातारच्या पकडी करताय म्हणजे आपला प्रयत्न मोठा आहे. वाशी संघ अगेन नेम्ड रेड. यावेळेस मात्र साहिल पाटील एक कडवी झुंज आपल्याला देताना बघायला मिळतो. वर्सोई वाशी संघ नक्कीच कडवी झुंज द्यावी लागेल कारण समोर एक मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. समोर संकेत बनकर आहे, समोर केदार लाल आहे, समोर प्रशांत जाधव आहे, समोर अफान किरकिरे आहे, समोर मंथन दंत आहे आणि समोर समाधान मोरे आहे. रायगड जिल्ह्यातील 7 मातब्बर खेळाडू एका बाजूला आहेत आणि एका बाजूला वर्सोई वाशी संघ. आता मात्र कडवी झुंज द्यावी लागेल. आता मात्र थर्ड रेड. जर गुणतालिका पाहिली तर मात्र 15-15 समसमान गुणांवरती चालू सामना. काय अजून एकदा 5-5 चढा रसिकांना बघायला मिळतील. मैदान क्रमांक 2 वरती विक्की ठाकूर या वादळाला शमवलंय. जबरदस्त पकड. अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना चढाई करता जर्सी क्रमांक 1. नक्कीच जर नवसंजीवनी मिळाली साहिलला तर मात्र या सामन्यामध्ये बदल घडू शकतो. पक्कड होणं गरजेचं असेल मित्रांनो.
आता मात्र 5 विरुद्ध 1 अफान किरकिरे. नक्कीच यावेळेस रसिकांच्या गळ्यातील ताबीत बनलेला खेळाडू खोलवर चढाई करता बघूया. यावेळेस मात्र जेर बंद करतोय. जबरदस्त खेळ अभिषेक भोईर आणि संपूर्ण संघ. सांघिक खेळ. व्हॉट अ परफॉर्मन्स मित्रांनो. आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. उगच नाही मित्रांनो, रायगड जिल्हा कबड्डी प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट पकडीवरती मोहर उमटवली. अभिषेक भोईर कहते इसे. शेवटची 2 मिनिटं सामना बरोबरीवरती. 16-16. जो संघ विजय होईल तो बक्षिसाच गवसणी घालेल. यशस्वी चढाई. जबरदस्त खेळ. सतरा 17. शेवटची काही अंतिम मिनिट सामना संपायला शिल्लक असेल. चढाई करता समाधान मोरे आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र अल्पेश. आता मात्र काय रसिकांना अजून एकदा 5-5 चढ्या बघायला मिळतील. काय घडतंय काय बिघडतंय हे मात्र निश्चितच रोमांचकारी ठरणार आहे. अल्पेश भोईर. आता मात्र बृहरचना. आता मात्र प्लॅनिंग केली जाईल. ज्याची प्लॅनिंग सक्सेसफुल ठरेल तो मात्र संघ या ठिकाणी बक्षिसास पात्र ठरेल. परंतु कोणाची प्लॅनिंग सक्सेसफुल ठरते आहे. वर्सोई वाशी की पांडवादेवी रायवाडी. अभिषेक भोईर. स्प्रेची व्यवस्था करा. मैदान क्रमांक 2 वरती स्प्रेची व्यवस्था करा. 2 वरती खेळाडूला मार लागला. निखिल कोंडे. निखिल कोंडे 2 वरती चला. स्प्रे 2 वरती द्या. जिसका हमें था इंतजार वो घड़ी अब आ चुकी है. रसिकांच्या नजरा मात्र निश्चितच वेधल्या असतील अफान किरकिरे याच्यावरती.